रात्रीचे 11 वाजून गेले होते. घरातील सर्व दिवे बंद झाले होते. फक्त स्वयंपाकघरातील एक पिवळसर बल्ब अजूनही पेटलेला होता. त्या मंद प्रकाशात राजश्रीची सावली भिंतीवर पडत होती. हातात भांडी होती, पण मन मात्र कुठेतरी हरवून गेले होते. सकाळी 5 वाजता सुरू झालेला तिचा दिवस अजूनही संपला नव्हता. तेवढ्यात बेडरूममधून आवाज आला. "राजश्री, जरा आत येतेस का?" तो आवाज ऐकताच तिच्या हातांची हालचाल क्षणभर थांबली. चेहऱ्यावरची थकव्याची रेषा आणखी गडद झाली, कारण तिला चांगलेच ठाऊक होते की त्या हाकेचा अर्थ काय आहे. "हो, आले," ती एवढंच म्हणाली आणि पुन्हा भांड्यांकडे वळली. काही मिनिटांनी तिने हात पुसले आणि बेडरूममध्ये गेली. "तुम्ही मला बोलावलं?" प्रकाश मोबाईलमध्ये काहीतरी पाहत बसला होता. "तुझी कामं आटोपली का? नसतील तर लवकर आटोप. सोनूला आईच्या खोलीत झोपवून ये आणि उगाच वेळ लावू नकोस. मी वाट पाहतोय." त्याच्या आवाजात आदेश होता, प्रेम नव्हतं. राजश्रीने काही उत्तर दिले नाही. ती परत स्वयंपाकघरात आली. सिंकमधील भांड्यांकडे पाहताना तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. आज तिची तब्येत ठीक नव्हती. सकाळपासून अंग दुखत होतं. पाळी जवळ आल्यामुळे शरीर थकल्यासारखं वाटत होतं. मन तर आधीच थकून गेलं होतं. आज नाही, खरंच नाही. तिच्या मनात शब्द घोळत होते. आज माझी इच्छा नाही. माझं शरीर साथ देत नाही. मी खूप दमले आहे. पण हे शब्द तिच्या ओठांपर्यंत येऊनही बाहेर पडत नव्हते. कारण भीती. लहानपणापासून तिच्या आयुष्यावर भीतीच राज्य करत आली होती. राजश्री एका सामान्य कुटुंबात वाढली होती. आई वडील, मोठा भाऊ आणि धाकटी बहीण. वडिलांचा स्वभाव अत्यंत कडक होता. घरात त्यांचा शब्द अंतिम मानला जायचा. आई शांत स्वभावाची होती. आयुष्यभर तिने नवऱ्याचं ऐकलं आणि मुलींनाही तेच शिकवलं. मुलीने जास्त बोलू नये. मुलीने सहन करायला शिकलं पाहिजे. घर टिकवणं ही स्त्रीची जबाबदारी असते. असे अनेक संस्कार राजश्रीच्या मनावर लहानपणापासून कोरले गेले होते. धाकटी बहीण मात्र तिच्यापेक्षा वेगळी होती. चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचे धाडस तिच्यात होतं. पण राजश्री, ती प्रत्येक वेळी गप्प राहायची. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी तिचं लग्न प्रकाशसोबत ठरलं. प्रकाश तिच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा होता. राजश्रीला पुढे शिकायचं होतं, काहीतरी करायचं होतं, स्वतःची ओळख निर्माण करायची होती. पण तिची स्वप्न कुणी विचारतच घेतली नाहीत. मुलगा श्रीमंत आहे, आयुष्य सुखात जाईल. वडिलांनी निर्णय घेतला आणि तिचं लग्न झालं. सुरुवातीचे काही महिने खूप छान गेले. प्रकाश प्रेमाने बोलायचा, तिची काळजी घ्यायचा. राजश्रीला वाटलं, मी चुकीची होते. प्रकाश खूप चांगला आहे. पण लग्नाची नवलाई संपताच वास्तव समोर आलं. प्रकाश हळूहळू बदलू लागला. त्याच्यासाठी राजश्री म्हणजे घरातील काम करणारी व्यक्ती होती. तिच्या भावना, इच्छा, स्वप्न यांना काहीच किंमत नव्हती. त्यातच तिची सासू सतत तिच्या चुका काढत असे. प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत असे. प्रकाशही आईचं ऐकून राजश्रीवर राग काढायचा. लग्नानंतर अवघ्या 5 महिन्यात राजश्री गरोदर राहिली. तिला वाटलं होतं आता तरी सगळे तिची काळजी घेतील. पण तसं झालं नाही. सकाळचा चहा, नाश्ता, स्वयंपाक, घरकाम सर्व काही तिलाच करावं लागत होतं. एकदा तर तिला सकाळी खूप मळमळ होत असतानाही प्रकाशने स्वतःसाठी चहा बनवायला उठवलं होतं. तिला चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तर शेजारची मीना सोबत जायची. नवऱ्याला वेळ नव्हता. तिच्या पोटात त्याचं मूल वाढत होतं, पण त्या बाळाच्या आईची काळजी घेण्याइतकं प्रेम त्याच्याकडे नव्हतं. हे सगळं सहन करत ती जगत होती. कारण आता ती एकटी नव्हती. तिच्या पोटात एक जीव वाढत होता आणि त्या जीवासाठी तिला जगायचं होतं. काळ पुढे सरकत गेला. एके दिवशी तिने गोंडस मुलाला जन्म दिला. मुलगा झाल्याचं समजताच सासरच्या मंडळींचा आनंद गगनात मावेनासा झाला. काही दिवसांसाठी राजश्रीला मान मिळाला, पण तो मान तिच्यासाठी नव्हता. तो मुलासाठी होता. सोनू जसजसा मोठा होत गेला तसतसं घर पुन्हा जुन्या मार्गावर परतलं. आता सोनूला शिकवलं जाऊ लागलं की तो मुलगा आहे, विशेष आहे. हे पाहून राजश्री घाबरायची. तिला तिचा मुलगा संवेदनशील, समजूतदार माणूस व्हावा असं वाटत होतं. पण तिच्या हातातून सगळं निसटत चाललं होतं. दरम्यान कोरोना महामारी आली. प्रकाश घरून काम करू लागला. राजश्रीची कामं मात्र दुप्पट झाली. सकाळपासून रात्रीपर्यंत ती सतत काम करत राहायची. पण तिच्या थकव्याची कुणालाच पर्वा नव्हती. रात्र झाली की प्रकाशच्या अपेक्षा सुरू व्हायच्या. ती थकलेली असो,
आजारी असो किंवा मानसिकदृष्ट्या खचलेली असो, त्याच्यासाठी त्या गोष्टी महत्त्वाच्या नव्हत्या. त्याला फक्त स्वतःच्या गरजा दिसत होत्या. राजश्रीच्या मनात अनेकदा प्रश्न यायचा, पत्नी म्हणजे फक्त कर्तव्य पूर्ण करणारी व्यक्ती आहे का? तिच्या भावना, तिची इच्छा, तिचा थकवा यांना काहीच किंमत नाही का? नवरा बायकोचं नातं प्रेम, आदर आणि विश्वासावर उभं असतं. पण जेव्हा त्यात फक्त एका व्यक्तीच्या अपेक्षा आणि दुसऱ्याचं मौन उरतं, तेव्हा ते नातं हळूहळू आतून तुटू लागतं. राजश्रीसारख्या अनेक स्त्रिया आजही अशाच परिस्थितीत जगत आहेत. त्या घर सांभाळतात, नाती जपतात, सगळ्यांच्या गरजा पूर्ण करतात, पण त्यांच्या मनात काय सुरू आहे हे विचारण्यासाठी कोणाकडे वेळ नसतो. आणि म्हणूनच ही कथा आहे एका राजश्रीची, जिने आयुष्यभर सगळ्यांचं ऐकलं, पण एक दिवस स्वतःच्या मनाचाही आवाज ऐकायचा तिने निर्णय घेतला. त्या रात्री राजश्री बेडरूममध्ये गेली खरी, पण तिच्या मनात अनेक विचारांचं वादळ उठलं होतं. प्रकाश नेहमीप्रमाणे तिची वाट पाहत होता. ती खोलीत आली, पण आज तिच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं होतं. काय झालं? एवढा वेळ का लावला? प्रकाश चिडून म्हणाला. राजश्री काही क्षण शांत राहिली. प्रकाश, मला तुमच्याशी बोलायचं आहे. उद्या बोलू, असे बोलून तो तिच्या जवळ आला. पण आज राजश्रीने त्याचा हात झटकला आणि त्याला थोडंसं दूर सारत म्हणाली, आज माझी इच्छा नाही. प्रकाश क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला. काय म्हणालीस? त्याला आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता, कारण लग्नानंतर आजपर्यंत राजश्रीने कधीही त्याला अशा प्रकारे नकार दिला नव्हता. पहिल्यांदाच तिच्या आवाजात ठामपणा होता. ती म्हणाली, मी खूप थकले आहे. फक्त आज नाही, गेली अनेक वर्ष थकले आहे, शरीराने आणि मनानेही. तो म्हणाला, काय म्हणायचं आहे तुला? मला कधी वाटलं नव्हतं की लग्नानंतरचं आयुष्य असं असेल. मी तुमची पत्नी आहे, पण मला कधी तुमची साथीदार असल्यासारखं वाटलं नाही. घरातल्या प्रत्येकाची काळजी घेते, पण माझी काळजी घेणारा कोणीच नाही. प्रकाश काही बोलला नाही. राजश्री पुढे म्हणाली, माझ्याही इच्छा आहेत, भावना आहेत, दुःख आहे, थकवा आहे, पण हे सगळं कोणालाच दिसत नाही. तुम्हा सगळ्यांसाठी मी फक्त काम करणारी व्यक्ती बनून राहिली आहे. पहिल्यांदाच तिने मनातील वर्षानुवर्षे साचलेला भार शब्दात व्यक्त केला. त्या रात्री प्रकाशने काही उत्तर दिलं नाही. तो शांतपणे झोपला, पण राजश्रीच्या शब्दांनी त्याच्या मनात कुठेतरी घर केलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नेहमीप्रमाणे घरकाम सुरू झालं. मात्र राजश्रीच्या मनात काहीतरी बदललं होतं. तिने ठरवलं की आता स्वतःसाठी थोडा वेळ काढायचाच. सोनू शाळेत जाऊ लागल्यानंतर तिने जवळच्या महिलांसाठी चालवणाऱ्या ऑनलाईन कौशल्य प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेतला. सुरुवातीला सासूने विरोध केला, या वयात शिकून काय करणार? पण यावेळी राजश्री गप्प बसली नाही. माझ्यासाठी शिकणार आहे. तिचं उत्तर ऐकून सगळे काही क्षण शांत झाले. हळूहळू तिने संगणकाचं प्रशिक्षण घेतलं. शिवणकाम, डिझाईन आणि ऑनलाईन कामांबद्दल माहिती मिळवली. काही महिन्यातच ती घर बसल्या छोट्या ऑर्डर्स घेऊ लागली. पहिल्यांदा स्वतःच्या कमाईचे पैसे हातात आले, तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. ती रक्कम मोठी नव्हती, पण त्या पैशांनी तिला स्वतःचं अस्तित्व दिलं होतं. दरम्यान सोनूही मोठा होत होता. राजश्रीने त्याच्यावर विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली. ती त्याला शिकवायची, स्त्रियांना आदर द्यायचा असतो, घरकाम फक्त आईचं नसतं, रडणं कमजोरी नसते. सुरुवातीला घरच्यांना तिचे हे संस्कार आवडले नाहीत, पण हळूहळू सोनूमध्ये होणारा सकारात्मक बदल सर्वांनाच दिसू लागला. एक दिवस प्रकाश ऑफिसमधून घरी आला. त्याने पाहिलं की सोनू स्वतःची खेळणी आवरत होता आणि आजीला पाणी आणून देत होता. हे कोणी शिकवलं? त्याने विचारलं. सोनू हसत म्हणाला, आई म्हणते चांगला माणूस बनायचा असेल तर सगळ्यांना मदत करायची. त्या क्षणी प्रकाशच्या मनात काहीतरी हललं. त्याला पहिल्यांदा जाणवलं की आपल्या पत्नीने केवळ घर नाही सांभाळलं, तर माणूस घडवण्याचं कामही केलं आहे. त्या रात्री अनेक वर्षांनंतर तो स्वतःहून राजश्रीजवळ बसला. राजश्री, ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. मला माफ कर. तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. कशासाठी? इतकी वर्षे मी तुला समजून घेतलंच नाही. तू काय सहन केलंस याचा कधीच विचार केला नाही. राजश्रीच्या डोळ्यात अश्रू आले. ते दुःखाचे नव्हते, ते तिच्या अस्तित्वाची दखल घेतली गेल्याचे अश्रू होते. प्रकाश पुढे म्हणाला, मला सगळं बदलता येणार नाही, गेलेला काळ परत आणता येणार नाही, पण उरलेलं आयुष्य आपण नव्याने सुरू करू शकतो का? राजश्री काही क्षण शांत राहिली. तिने आयुष्यात खूप काही सहन केलं होतं. जखमा खोल होत्या, पण
बदलाची सुरुवात मान्य करणंही गरजेचं होतं. ती हळूच म्हणाली, नातं टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं, आदर आणि समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. प्रकाशने मान खाली घातली. त्या दिवसानंतर सर्व काही एका दिवसात बदललं नाही, पण बदलाची सुरुवात झाली. आता घरातील कामांमध्ये प्रकाश तिला मदत करू लागला. सोनूला योग्य संस्कार मिळू लागले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजश्रीने स्वतःला हरवणं बंद केलं. कारण स्त्रीचं आयुष्य फक्त सहन करण्यासाठी नसतं, तिलाही स्वप्न असतात, भावना असतात, स्वतःचं अस्तित्व असतं. जोपर्यंत ती स्वतःचा आवाज दाबून ठेवते तोपर्यंत जग तिला गृहीत धरतं. पण ज्या दिवशी ती स्वतःच्या मनाचा आवाज ऐकते त्या दिवशी तिच्या आयुष्यातल्या नव्या प्रवासाची सुरुवात होते. आणि राजश्रीच्या आयुष्यातही त्या दिवसापासून नव्या पहाटेची चाहूल लागली होती. मित्रांनो, दरवेळी स्त्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहत नाहीत. कधीकधी ती हसत हसतही तुटत असते. आयुष्यभर सगळ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा, स्वप्न आणि वेदना बाजूला ठेवणारी स्त्री फक्त समजून घेण्याची अपेक्षा करते. तिला महागड्या भेटवस्तू नको असतात, तिला हवी असते फक्त माणूस म्हणून तिची किंमत. नवरा बायकोचं नातं हे अधिकाराचं नसून विश्वासाचं असतं. ज्या नात्यात एक जण फक्त सहन करत राहतो ते नातं बाहेरून टिकलेलं दिसलं तरी आतून तुटलेलं असतं. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक राजश्रीला एवढंच सांगा, तू फक्त कोणाची मुलगी, पत्नी किंवा आई नाहीस. तू स्वतः एक व्यक्ती आहेस. तुझ्या भावनांनाही किंमत आहे, तुझ्या नाहीलाही मान आहे आणि तुझ्या आनंदावरही तितकाच हक्क आहे. कारण स्त्री जेव्हा रडते तेव्हा तिचे अश्रू दिसतात, पण जेव्हा ती शांत होते तेव्हा तिच्या मनातलं नातं हळूहळू मरायला लागलेलं असतं. त्यामुळे स्त्रीला जिंकायचं असेल तर तिच्या शरीरावर नाही तर तिच्या मनावर प्रेम करा. कारण शरीराचा स्पर्श काही क्षणांचा असतो, पण मनाला दिलेला सन्मान आयुष्यभर लक्षात राहतो. बरोबर ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.